नमस्कार प्रेक्षकांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आकाश म्हणत असतो, भूमी तुला खरंच वाटतंय रागिनी आत्याने आजारपणाचं नाटक केलंय? तेव्हा भूमी म्हणते, हो आकाश, जेव्हा त्यांनी चक्कर येण्याचं नाटक केलं ना, तेव्हा जाता जाता मला एक त्यांनी खूपच विचित्र असा लूकसुद्धा दिला. तेव्हाच मला कळलं की यांच्या डोक्यामध्ये नक्कीच काहीतरी प्लॅनिंग सुरू आहे आणि त्यांनी चक्कर येण्याचं नाटक केले. मला फक्त एका गोष्टीची भीती वाटते आकाश, उद्या आपल्याऐवजी जर रागिनी आत्या सुटल्या ना, तर त्या आपल्या कुटुंबाला खूप जास्त त्रास देतील. तेव्हा जे काही व्हायचं ते होऊ दे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं कुटुंब सेफ राहिलं पाहिजे. तेव्हा आकाश म्हणत असतो, ही रागिनी पटवर्धन कधी सुधारणार आहे काय माहिती? इतकं खोटं वागायची तिची हिंमत तरी कशी होते? तर प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमा आलेली असते. पौर्णिमाने गाडीमध्ये पिस्तूल लपवून ठेवलेलं असतं आणि रागिनी पटवर्धनची गाडीसुद्धा त्यांनी आता पाळापाचोळा टाकून लपवून ठेवण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्याच्यामध्ये असलेली पिस्तूल पौर्णिमा आता रुमालाने घ्यायला येते आणि आपल्या पर्समध्ये ठेवते. तेव्हा तिला आठवतं, रागिनी पटवर्धनने तिला सांगितलेलं असतं की तुला एक काम करावं लागेल पौर्णिमा. आकाश आणि भूमी या दोघांना जर आपल्याला फसवायचं असेल ना, तर या पिस्तूलवरती त्यांच्या हाताचे ठसे उमटायला हवेत. त्यांच्या हाताचे ठसे ह्या पिस्तूलवरती उमटले की मग काय होईल तुला माहिती आहे? अपूर्वाचा खून त्यांनीच केलाय हे आपण कोर्टामध्ये सिद्ध करू. तेव्हा पौर्णिमा म्हणते, आई पण हे किती रिस्की आहे. या पिस्तूलवरती मी त्यांच्या हाताचे ठसे कसे काय घेऊ? तेव्हा रागिनी म्हणत असते, अगं रिस्की आहे, रिस्की आहे काय करतेस? प्रत्येक गोष्टीमध्ये रिस्क तर असतेच ना. तेव्हा दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाड. तेव्हाच आकाशभूमीला आपण पकडू शकतो, असं रागिनी म्हणते. तर इथे अथर्वसुद्धा आलेला असतो. अथर्वला ती गाडी शोधायची असते. पौर्णिमा आणि रागिनी ज्या गाडीमधून सारखा सारखा प्रवास करत असतात, ती गाडी अथर्वला शोधून काढायची असते. म्हणून तो त्याच जंगलामध्ये आलेला असतो, ज्या जंगलामध्ये ती गाडी उभी करून ठेवण्यात आलेली असते. तेव्हा ती पुन्हा पाळापाचोळा उचलते. तिथे नारळाच्या ज्या खांद्या पडलेल्या असतात त्या उचलते आणि ती गाडी आता कव्हर करून ठेवण्याचा प्रयत्न करते आणि ती पिस्तूल पर्समध्ये टाकते. तर इथे बलदेव त्या भिकू दादाला खाऊ वगैरे घेऊन आलेला असतो. त्याला खायला पाण्याची बाटली तो घेऊन आलेला असतो. तो म्हणत असतो, दादा तुम्ही कुठे राहता? तेव्हा भिकू म्हणतो, मी इथेच राहतो. तुमचं नाव काय? तर माझं नाव भिकू आहे. सगळेजण मला भिकूच म्हणतात. बलदेव म्हणतो, तुमचं कुटुंब कुठे असतं? सगळेजण आहेत कुठे? तो म्हणतो, माझं कुटुंब कुणी नाही आहे मला. मी एकटाच आहे. तेव्हा बलदेव म्हणतो, तुम्ही एकटेच आहात? देवा, कुणावरतीही अशी वेळ अजिबात आणू नकोस. या माणसाला घरदारसुद्धा नाही आहे. तेव्हा बलदेव म्हणतो, दादा मी तुमची राहण्याची सोय करेन आणि तुम्ही तिथे एकटे नसणार आहात. तुमच्याबरोबर आजूबाजूला माणसंसुद्धा असणार आहात. कळलं तुम्हाला? बरं ते सगळं जाऊ दे. तुमच्या राहण्या-खाण्याची सगळी सोय होईल. आधी तुम्ही मला सांगा, तुम्ही म्हणालात की इथे जे काही घडलं ते सगळं तुम्ही डोळ्याने बघितलंत. मग तुम्ही सांगा ना काय-काय बघितलंत तुम्ही? तुम्ही असं समजा की तुमच्या मदतीची कुणाला तरी गरज आहे. मी पोलीस नाही आहे, मी एक सामान्य माणूस आहे. पण मला कुणाची तरी मदत करायची आहे, तेव्हा खरं बोला. तेव्हा भिकू म्हणतो की मी जेव्हा तिथे बसलो होतो ना, तेव्हा एका मुलीला किडनॅप केलं होतं, लहान मुलीला. ती पळून आपल्या आई-वडिलांकडे जात होती. तेव्हा एक जाडी बाई तिथे आली आणि तिने पिस्तूल काढलं आणि तिने सुटाबुटातल्या बाईला गोळी मारली. ती मेली असतील, ती जगली नसतील. तेव्हा बलदेवला आठवतं, ती गोळी रागिनीने अपूर्वालाच मारली. तेव्हा तिथे एक चोर आलेला असतो. जेव्हा पौर्णिमा तिथून जात असते, तेव्हा तिची पर्स चोरून तो चोर आता जाणार असतो. त्याचा आधी धक्का अथर्वला लागलेला असतो आणि अथर्वनंतर तो पौर्णिमाची बॅग घेऊन निघून जातो. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, चोर चोर. तेव्हा अथर्वचं लक्ष जातं. अथर्व म्हणतो, तू इथे काय करतेस? तेव्हा अथर्व बोलता बोलता चोराच्या मागे पळत असतो. तेव्हा पौर्णिमा म्हणते, अरे देवा, अथर्वने आता ती जर बॅग चोरली आणि त्याच्यामध्ये असलेली माझी पिस्तूल बघितली तर सगळं काही माझ्यावरती शेकेल. काही झालं तरी ती पर्स अथर्वच्या हाती लागायला नको. तेव्हा अथर्व चोराला पकडतो, त्याला मारतो. तोपर्यंत पौर्णिमा तिथे पोचलेली असते. अथर्वच्या आधी तिने आपली पर्स चेक केलेली असते. ती म्हणते, बघू दे माझे सगळे कार्ड्स वगैरे व्यवस्थित आहेत ना? अथर्व म्हणतो, तू इथे का आली होतीस?
पौर्णिमा म्हणते, आश्रमातली काही लोक इथे राहतात ना, त्यांना त्यांच्या कुटुंबियांना इथे भेटायला आले होते. तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो की ठीक आहे, झालं असेल तर चल मग मी पण घरीच जातोय. तेव्हा पौर्णिमा म्हणते, तू इथे काय करतोयस? तेव्हा अथर्व म्हणतो, काही नाही. रागिनी पटवर्धनने जी गाडी लपून ठेवली आहे ना, ती इथेच कुठेतरी आहे. तिला शोधायला आलो होतो. तेव्हा इथे भूमी आणि आकाश देवाजवळ एकच प्रार्थना करत असतात. काहीही झालं तरीसुद्धा रागिनी पटवर्धन हिला उद्या जामीन मिळता कामा नये. तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळू दे. ती गुन्हेगार असल्याचे पुरावे मिळू दे. तेव्हा आकाश म्हणत असतो, भूमी काळजी करू नको. सगळं काही तुझ्या मनासारखं होईल. रागिनी पटवर्धनला नक्की शिक्षा होईल. तेव्हा भूमी म्हणत असते आणि आकाश अजून एक गोष्ट, जर रागिनी पटवर्धन सुटली ना तर ती आपल्या कुटुंबियांना त्रास देऊ शकते. तेव्हा आपण त्यांना एखाद्या सेफ जागी जायला सांगूया. आकाश म्हणतो, माझं गायकवाड सरांजवळ बोलणं झालंय. जर उद्या आपण नाही सुटलो आणि रागिनी आत्या सुटली चुकूनही, तर ते सगळेजण आपल्या घराच्या बाहेर पोलीस पहारा देणार आहेत. गायकवाड सर तशी तरतूद करणार आहेत. म्हणजे आपल्यासाठी ते पोलीस पहारा द्यायला सांगणार आहेत. तेव्हा भूमीला खूप आनंद होतो. भूमी म्हणत असते, अरे वा, ही खूप चांगली गोष्ट आहे. गायकवाड सर आपल्यासाठी तिथे काही हवालदार पाठवणार आहेत. ही खूपच चांगली गोष्ट आहे. बोलत असताना तिथे गायकवाड सर आलेले असतात. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, गायकवाड सर. गायकवाड सर म्हणतात, काळजी करू नका. आनंदाची गोष्ट आहे. रागिनी पटवर्धन यांच्या विरोधामध्ये खूप मोठा साक्षीदार मिळालाय. ज्या वेळेला अपूर्वा मॅडम यांना गोळी चालवण्यात आली होती, ती गोळी रागिनी पटवर्धनने चालवली होती हे त्या माणसाने त्याच्या डोळ्यांनी बघितलं होतं. आणि तो आय विटनेस आहे. तो घाबरून तिथून पळून गेला होता आणि तो आता आपल्याला इथे मदत करायला तयार आहे. रागिनी पटवर्धनच्या विरोधामध्ये साक्ष द्यायला तयार आहे. तो माणूस बलदेवला सापडला. त्याने घडलेला सगळा घटनाक्रम बलदेवला सांगितला. तेव्हा आकाश भूमी म्हणत असतात, पण तो माणूस सेफ आहे ना? कारण तो कोर्टामध्ये आपल्या बाजूने बोलेल ना. नाहीतर रागिनी पटवर्धन आणि तिची माणसं त्याला काहीतरी करून मारण्याचा प्रयत्न करतील. आत्तापर्यंत रागिनी पटवर्धनने तेच तर केलंय. गायकवाड सर म्हणतात, बलदेवने त्याची व्यवस्था राहण्याची केली. सगळं काही चांगलं केलंय त्याचं. उद्या कोर्टामध्ये येऊन त्याने फक्त रागिनीच्या विरोधामध्ये साक्ष दिली पाहिजे. म्हणजे काय होईल, तर तुम्ही दोघेजणं उद्याच्या उद्या सुटाल आणि त्या रागिनीला शिक्षा होईल. तेव्हा भूमी आणि आकाश यांचा जामीन होण्यासाठी सगळेजण प्रयत्न करत असतात. गायकवाड सर म्हणत असतात की भूमी मॅडम आणि आकाश सर, काळजी करू नका. बलदेव त्या माणसाला घेऊन आता इथे येतच असेल. आपल्याकडे तसेही आता खूप पुरावे झालेत. तेव्हा ॲडव्होकेट रावराणे सुद्धा आलेले असतात. तेव्हा आकाश म्हणत असतो की सर, आपल्याकडे पुरेसे पुरावे आहेत ना आता? रावराणे म्हणतात, हो. बलदेव आता ज्या साक्षीदाराला घेऊन येतोय तो साक्षीदार आणि एक क्षितिजाचं स्टेटमेंटसुद्धा आहे आपल्याकडे. ज्या वेळेला रागिनी पटवर्धन अपूर्वा मॅडम यांना कॉल किंवा मेसेजेस करायची, तेव्हाचे कॉल लोकेशन हे आश्रमातलं दाखवतंय. त्यामुळे ते सुद्धा आपण सिद्ध करू शकतो. तेव्हा बलदेव भिकूला घेऊन कोर्टामध्ये पोचत असतो. तेव्हा ॲडव्होकेट रावराणे म्हणत असतात, तुम्ही नका काळजी करू. तुम्हाला कसा जामीन मिळवून द्यायचा याची संपूर्ण तयारी मी केलेली आहे. रागिनी पटवर्धन यांना कितीही नाटके करू दे, कितीही आजारपणाचं ढोंग करू दे, पण त्यांना इथे सुटका नाही म्हणजे नाही. तेव्हा आकाश भूमी यांना माहिती असतं, रागिनी पटवर्धन इतकी कारस्थानी आहे की ती स्वतःला वाचवण्यासाठी ती साक्षीदाराला कसंही करून मारू शकते. तेव्हा गायकवाड सर म्हणतात, आपल्या हाती असे पुरावे आहेत, आज रागिनी पटवर्धन वाचणार नाही. तेव्हा पौर्णिमा म्हणते, करा, आनंद साजरा करा. तुम्हाला असंच वाटतंय ना की तुम्ही जिंकणार आहात म्हणून, पण खरं तर तुम्ही जिंकणार नाहीच आहात. तुम्ही तर हरणार आहात. कारण तुमच्या हरण्याची तयारी आम्ही आधीपासूनच केली आहे. तुम्ही जर 10 पावलं असाल ना, तर आम्ही 10 पावलं एक अजून पुढे असू. तुमच्या आधी इथे आम्ही प्लॅनिंग सुरू केलं होतं. ते कसं काय? तर मानसीला चक्कर आलेली असते. अथर्व तिला हॉस्पिटलला घेऊन गेलेला असतो. त्यानंतर म्हणतो की मनू, ये बरं, तू इथे बस. तू वेळेवरती काही खात नाही, काही पित नाही, म्हणून तुला विकनेस आलाय. मग चक्कर तर येणारच ना. तू बस बरं इथे आणि आधी काहीतरी खाऊन घे. दिवसभर घरामध्ये मर मर मरत असतेस तू. तेव्हा प्रेक्षकांनो, अथर्व इथे आता मानसीची काळजी घेत असतो. बलदेव तिथे येतो आणि म्हणतो, काय झालं मानसीला?
तेव्हा अथर्व म्हणतो, "अरे दादा, दिवसभर कामं करत असते. आपलं टेन्शन आहे तिला, भूमिताई आणि आकाशचं. आणि त्याचबरोबर क्षितिजासुद्धा सतत रडत असते. तिला गप्प करत असते, तिला खेळवत असते. मग त्याच्याकडे स्वतःच्या खाण्यापिण्याकडे ती दुर्लक्ष करते. तेव्हा तिला विकनेस आलाय, चक्कर आली. तिला हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो." बलदेव म्हणतो, "काय? मला सांगायचं ना, मी सुद्धा बरोबर आलो असतो." तेव्हा अथर्व म्हणतो, "दादा, अरे तू तरी काय काय करशील? ऑफिस तू सांभाळतोयस, कंपनीकडे लक्ष तुझं आहे. त्याचबरोबर वकिलांना भेटायला तू जात असतोस, पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करतोस आणि त्याच्यामध्ये मी तुला अजून हा सुद्धा भार देणार होतो का?" तेव्हा बलदेव म्हणत असतो, "अरे म्हणून काय झालं? आपण नाही करायचं तर कोण करणार सांग ना तू? आपणच तर आहोत ना, जे आता आकाशभूमीची मदत करणार आहोत. मग आपल्याला तर डबल मेहनत करावीच लागेल. बरं, तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. काळजी करू नका. मानसी, तू सुद्धा लवकरात लवकर बरी हो." तेव्हा मानसी म्हणते, "का? ताई आणि भाऊजी उद्या येणार आहेत का?" बलदेव म्हणतो, "तसंच काहीसं आहे. उद्या आकाशभूमी दोघेजण घरी असतील. रागिणीच्या विरोधामध्ये मोठा साक्षीदार मिळालाय ना मला. तो तिथे म्हणजे बाहेरच राहतो तो माणूस. मागून खाणारा आहे. पण तो मला सापडला. त्याने इथे संपूर्ण इथे अपघाताचा घटनाक्रम मला सांगितला. कशा पद्धतीने रागिनी पटवर्धनने अपूर्वाला गोळी मारली होती. हे सगळं त्याने डोळ्याने बघितले आणि तो साक्ष द्यायला सुद्धा तयार आहे." तेव्हा पौर्णिमा हे बोलणं त्यांचं ऐकते आणि सगळंच्या सगळं ॲडव्होकेट गायधनी यांना सांगते. तेव्हा पौर्णिमाने त्या बिचाऱ्या माणसाला सुद्धा मारायची तयारी केलेली असते. ही तीच पौर्णिमा आहे, जिने बिचाऱ्या इथे आपले जे काका आहेत, वॉचमन काका, त्यांनासुद्धा ह्या बाईने मारलेलं असतं. आणि आता त्या गुन्हेगार बाईला, ज्या बाईने तिच्या स्वतःच्या नवऱ्याला, तिच्या पोटच्या पोराला मारले, त्या बाईला वाचवण्यासाठी ही बाई इतके एफर्ट्स घेते बघा. बलदेवने भिकूची राहण्याची व्यवस्था आश्रमात केलेली असते. छान खात असतो, पीत असतो, राहत असतो. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, "अच्छा, म्हणजे या भिकूची राहण्याची व्यवस्था बलदेवने आश्रमात केली तर. पण जास्त दिवस राहू शकणार नाहीयेस रे तू. तुला साक्ष द्यायची आहे ना, पण तू साक्षीसुद्धा देऊ शकणार नाही. ह्या आता सुईवरती जे काही इंजेक्शन राहिले ना, ते विषारी आहे. त्याच्यावरचं औषध विषारी आहे. एकदा का ते तुला टोचलं, तुझ्या शरीरामध्ये गेलं ना, की तू अर्ध्या तासाच्या आत मरून जाशील. कारण अर्धा तासाच्या आत तुझं रक्त गोठेल आणि तुला हार्ट अटॅक येईल आणि त्यानंतर तू मरून जाशील." असं पौर्णिमा म्हणत असते. तो माणूस आता आराम खुर्चीवरती बसलेला असताना ती आता हळूच त्याच्या मानेला ती टोचते. त्यामुळे ते विष त्याच्या शरीरामध्ये जातं आणि मग हळूहळू त्याचं रक्त गोठणार आणि मग तो मरून जाणार. अशी तिने व्यवस्था ह्या रागिनी पटवर्धनसाठी केलेली असते, जी एक नंबरची गुन्हेगार बाई आहे, जिने स्वतःच्या मुलाला मारलं, या पौर्णिमाच्या नवऱ्याला मारलं, तरी निर्लज्जासारखी तिचीच मदत करते. तेव्हा इथे पौर्णिमाला इतका आनंद झालेला असतो, की तिथे बसलेल्या रागिणीला ती खुणावते आणि तिला थम्सअप दाखवते आणि म्हणते की काम झालेलं आहे. तेव्हा रागिणीला खूप आनंद होतो. ती लगेच टाळ्या वाजवायला लागलेलीच असते. तेवढ्यातच स्वतःला कंट्रोल करते आणि म्हणते, "चला, पौर्णिमाने तिचं काम केलेलं आहे. व्हेरी गुड पौर्णिमा, तू अलर्ट राहिलीस म्हणून बलदेवचं बोलणं ऐकलंस आणि त्यानंतर ॲडव्होकेट गायधनीला सांगितलंस." प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये गायधनी म्हणत असतो की, "जज साहेब, माझ्या अशिलाला इथे चक्कर आली होती. त्यामुळे तुम्ही त्यांचा जामीन मंजूर करा. मेडिकल इश्यूज आहेत त्यांना." तेव्हा इथे ॲडव्होकेट रावराणे म्हणत असतात की, "अजिबात नाही. इथे रागिनी पटवर्धन यांची जुनी सवय आहे आजारपणाचं ढोंग करायची. नाटके आहेत त्यांची ही सगळी जामीन मिळवून घेण्यासाठी. तेव्हा तुम्ही त्यांचा जामीन मंजूर करू नका," असं ॲडव्होकेट रावराणे म्हणत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आकाशला विचारलं जातं, ॲडव्होकेट गायधनी विचारत असतात, "आणि ते बलदेव कुठे आहेत? सॉरी, म्हणजे अभिजित पटवर्धन. कुठे आहेत ते अभिजित पटवर्धन? ते इथे नाही आले का?" आकाश म्हणतो, "एक मिनिट. अभिजित पटवर्धन इथे येऊ सुद्धा शकत नाही. कळलं तुम्हाला? कारण या बाईने तिच्या पोटच्या पोराचा खून केलाय. कळतंय का तुम्हाला? पोटच्या पोराला मारले या बाईने. त्यामुळे इथे आता कधीही तो परत येऊ शकणार नाहीये," असं आकाश म्हणत असतो. ही बाई गुन्हेगार प्रवृत्तीची आहे. इतके गुन्हे केलेत ह्या बाईने आणि आता त्या रूमला आग लावल्यानंतर सगळे पुरावे जळून खाक झालेत.
म्हणून स्वतःला इथे आता निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न करते. पण आधी ते पुरावे गोळा केलेच होते ना, असं आकाश म्हणत असतो.